नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आज या ठिकाणी पंढरपूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं नगराध्यक्षा श्यामलताई शिरसट आणि सर्व नगरसेवकांच्या प्रचाराच्या निमित्तानं या ठिकाणी ही सभा आयोजित केली. आजच्या या सभेचे प्रमुख आपल्या सर्वांचे नेते माननीय प्रशांतरावजी परिचारक साहेब, माननीय आमदार सबंधदादा अवतडे साहेब, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, समोर बसलेले सर्व मतदार बंधू भगिनींनो, आजची ही सभा ही निवडणुकीची विजयी सभा झाली असं म्हटलं तर वाव होणार नाही. आपण बघतोय गेल्या 7-8 दिवसापासून शहराच्या विकास कामावर बोललं जातंय आणि विकास कामावर बोलत असताना या शहराचा 40 वर्षात 30 वर्षात काय विकास झालाय याची विचारणा केली जाते. आपण जर बघायला गेलं तर आपलं जुनं गाव आपल्याला माहित आहे. या शहरात स्वच्छतेसाठी गुजराती समाजाची माणसं इंग्रजाच्या काळात इथं आपल्याला आणावी लागली आणि उड्यावर होणार संडास बघितले, शौच बघितला तर यात्रा झाली की आपली सगळी माणसं आजारी पडायची. परंतु मोठ्या मालकांच्या मार्शनाखाली या ठिकाणी भरारी गटर योजनेचा पहिला टप्पा झाला आणि पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा आज आपण 4थ्या टप्प्यात आहोत. या शहराची घाण कमी झाली, आजारी पडायची माणसं कमी झाली, कारण प्रत्येकाच्या घरासमोर ड्रेनेज झालं आणि ड्रेनेज झाल्यामुळे आपल्या प्रत्येकाच्या घरात संडास झाला. प्रत्येकाच्या घरात संडास झाल्यामुळे माझ्या आया बहिणी, बंधू भगिनी या उघड्यावर जायचं पण झालं की ज्यांना लाजीरवाणी वाटायचं की उघड्यावर आपल्याला घेऊन जायची पाळी यायची. जर कदाचित ही भुयारी गटार योजना झाली नसती, आज बघतोय की आपण आता रुळाच्या खालचा भाग, रुळाच्या वरचा भाग आणि रुळाच्या 3रा-4था टप्पा आज वाकडी हातीपर्यंत गेले. 25-30 वर्षात फक्त या समोरच्या बाजूला एक पाण्याचा हौद होता आणि बडव्याचा हौद होता. त्यानंतर ही जिजामाताची टाकी झाली. जसं जसं शहर वाढत गेलं, कोट्यवधी रुपयाचा निधी शासनाच्या माध्यमातून मोठ्या मालकाने असतील, आदरणीय प्रशासन मालकांच्या माध्यमातून असेल, आमदार समाधान दादांच्या मान्यतेने असेल, या ठिकाणी आणला गेला आणि 18 टाक्या या शहरात बांधल्या गेल्या. ही टाकी परवा पाडली. जिजामातामध्ये अजून 2 टाक्या उभ्या राहिल्या. सांगोला रोडला टाकी उभं राहते, इसवाईमध्ये टाक्या झाल्या. मी आपल्याला विनंती करणार आहे की आपण उद्या शहरात हिंडा आणि एकदा बघून या की कुठं कुठं टाक्यावर राहिले. टाक्याची नावं तर माहित आहेत का? ज्या जिजामाता उद्यामध्ये आम्ही लहानपणी खेळलो, आज आजची परिस्थिती उद्या आवर्जून जाऊन बघा. आपण एंट्री केली की आपल्या दिसर किल्ल्यासारखं दिसतंय. दरवाजा, प्रवेशद्वार, आत गेल्यानंतर आपल्याला दिसेल की आपण पुण्यात आलोय का. बाग बनवत असताना, ती उद्यान बनवत असताना जेव्हा आपल्याला आठवत असेल, जुनी मंडळी असतील, या शहरातल्या महिला
त्यांची बाग केली जायची, त्या बागेचं नियोजन सुद्धा माननीय प्रशांत मालकाने त्या ठिकाणी केले. तसाच डोम, सेम डोम त्या ठिकाणी तयार केलाय, पाण्याची व्यवस्था केली. एवढे सगळे बारकावे या ठिकाणी करत असताना आपण बघतोय की आज ही पंढरपूर शहर या स्मार्ट सिटीकडे चाललंय. लाखो रुपयाचा निधी या ठिकाणी येतोय, परंतु सांगितलं जातं की पैसे कुठे गेले, पैशाचे उधळले नाही. पैसा कधी दिसत नसतो, तो विकास कामात दिसत असतो. कधी काळी आपण बघितलं असेल की पंढरपूर शहराकडे येणारे रस्ते हे कधीही चांगले नसायचे, खड्डे खुड्डे. पण आज आपण बघतोय बिलारी बंगल्यापासून महात्मा फुले पर्यंत झालेला रस्ता असेल, या ठिकाणी कोर्टीपासून तालुका पोलीस स्टेशन पर्यंत झालेला रस्ता असेल, वाखरी पासून आता तो रस्ता होतोय उड्डाण पुलासह तो इथं छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत कॉन्क्रीटचा रस्ता होतोय. तालुका पोलीस स्टेशन बसला आपण अनेक वेळा ज्यावेळेस इथं गर्दी असायची एसटी स्टँड समोर, त्यावेळेस त्या तालुका पोलीस स्टेशनच्या समोर आपण डीव्हीपी स्क्वेअर रस्त्यावर जायचो. काय अवस्था होती माहिती, आज हायवे झालाय. मार्केट कमिटी बसून जाणारा रस्ता असेल, शासकीय वसाहतीमध्ये रस्ता असेल, मेकॅनिकल कॉलनी बसणारा रस्ता असेल, त्याचबरोबर जर आपण आठवलं तर रेल्वे स्टेशन पासून टाकळी रोड कडे जाणारा रस्ता असेल, हे सगळे कॉन्क्रीटचे रस्ते कुणाच्या माध्यमातून झाले. आणि म्हणून हे रस्ते, हे रस्त्यासाठी निधी असेल तो मग प्रशांत मालकांच्या माध्यमातून असेल, आमदार समाधानदादांच्या माध्यमातून असेल, या शहराला आपल्याला मिळाला. मागे काम चालू आहे राजमाता जिजाऊ पुतळ्यांचं, अवताडे साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळाले. मराठा भवनचं काम चालू आहे, मराठा भवनचं सुद्धा त्या ठिकाणी 15 कोटी रुपये निधी शासनाच्या माध्यमातून मिळालाय. मग एकनाथजी शिंदे असतील, अजितदादा असतील, देवेंद्र भाऊ असतील, यांच्या माध्यमातून हा निधी मिळालाय. आज सगळे चौक सुशोभीकरण केले जाते. एकदा आपण जाऊन या ठाकरे चौकात, एकदा बाहेरवाड पुतळ्यापाशी जावा, सावरकर पुतळ्यापाशी जावा, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांपाशी जावा. हे सगळे चौक सुशोभित करण्याचं काम या माध्यमातून केले. आणि म्हणून असं एक विकासाचं विजन असलेलं नेतृत्व म्हणजे माननीय प्रशांतराव परिचारक साहेब आहेत. आणि म्हणून यांच्या बागा उभारण्याचं काम आपल्याला पुढे करायचं आहे. हे पंढरपूर शहर नुसतं आध्यात्मिक शहर न राहता, हे फक्त भारतापुरतं न राहता, हे जागतिक आध्यात्मिक केंद्र बनवण्याचं काम या विजन असलेल्या नेत्याकडे आहे. म्हणून मी आपल्याला विनंती करणार आहे की आपल्या राज्यात पाहता जर आपल्याला निधी यायचा असेल, काल मुख्यमंत्र्यांनी सांगितलं निधी आणि नियम हे सगळं पाळून सगळ्या महाराष्ट्रातले सगळी शहरं आम्ही चांगली बनवतोय, कुठलंही राजकारण न करता. आणि म्हणून देशात त्या ठिकाणी नरेंद्र मोदी असतील, राज्यात देवेंद्र भाऊ असतील, या ठिकाणी आमदार समाधानदादा अवतडे असतील, पालकमंत्री जयभाऊ गोरे असतील आणि माननीय प्रशांत मालक असतील, या सगळ्यांवर विश्वास ठेवून आपण या शहराच्या विकासाच्या दृष्टीनं एक स्मार्ट सिटी बनवण्याच्या दृष्टीनं आपण कमळावर चिन्हाच्या चिन्हावर मतदान करावं, कपशीच्या मतदानावर चिन्हावर मतदान करावं, एवढीच या निमित्तानं विनंती करतो. जय हिंद, जय भीम, जय महाराष्ट्र.